ज्यांच्या गझल ऐकून, ज्यांच्या तरन्नुम ऐकून माझ्यासारखा नवोदित माणूस सुद्धा गझलेची बाराखडी गिरवायला लागला. हे अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करतो की खूप आकर्षण वाटायचं आणि खूप आवडायचं. गझलेतलं काही कळायचं नाही पण आवडायचं त्यांचं सादरीकरण. ते म्हणजे आजच्या या भूषण गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मुकुंद राजकोटे सर. ते एका ठिकाणी असं म्हणतात की इतुकी माया, इतुकी माया, इतुकी ममता, इतुका प्रेम जिव्हार. बघा सुंदर होईल. इतुकी माया, इतुकी ममता, इतुका प्रेम जिव्हार. ही गझलेची दौलत माझ्या पदरी पडली आहे. ही गझलेची दौलत माझ्या पदरी पडली आहे. आणि आपल्या सर्वांना त्यांच्या सर्वस्व असलेल्या ओळी की ज्या ओळीमुळं त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यामध्ये अशा की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, कालचा पावसाळा जरी जाचला, कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. असं पुन्हा एकदा प्रेरित करणाऱ्या ओळी लिहिणारे आजचे या गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष, ज्यांच्या गझल सादरीकरणानंतर या गझल मुशायऱ्याची सांगता या ठिकाणी होईल, समारोप होईल. मी सादर आमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजकोटे सरांना आणि त्यांना अशी विनंती करतोय की आपण नेहमीप्रमाणेच एखादी बहारदार आणि दिलखुलास अशी गझल आम्हा रसिकांसाठी या ठिकाणी सादर करावी. डॉक्टर मुकुंद राजकोटे सर. धन्यवाद कासांडे सर. अतिशय सुंदर आपल्यापर्यंत पोहोचलेले सगळे शेर, सगळे गझलकार, या गझल संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर प्रमुख पाहुणे, सन्माननीय स्वागत अध्यक्ष, अशा सगळ्या मान्यवरांच्या सोबत हा मुशायरा इथं संपन्न झाला, याचा मोठा आनंद आहे. इक्बाल मिन्ने सरांसारखा दर्जेदार गझलकर या मैफिलीनं ऐकला, उत्कट अंतःकरणानं ऐकला, याच्या इतका मोठा आनंद नाही. या संमेलनाचे संयोजक यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. एक दोन सुटे शेर आणि एक तरन्नुम मधली गझल आपल्यासमोर सादर करतो की हजारो संकटे येवो तरी पण थांबणे नाही, हजारो संकटे येवो तरी पण थांबणे नाही, दयेची भीक ना लाचार कुठले मागणे नाही. हजारो संकटे येवो तरी पण थांबणे नाही, दयेची भीक ना लाचार कुठले मागणे नाही, झरी उनिवा दिल्या पदरात आमुच्या भाग्यदात्याने, की झरी उनिवा दिल्या पदरात आमुच्या भाग्यदात्याने, दूषण त्याला नहे जगणे सुळावर टांगणे नाही, की दूषण त्याला नहे जगणे सुळावर टांगणे नाही. गझल आपल्यासमोर सादर करतो. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. सगळ्या पडसडीनंतर घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जन्मताना जुन्या झाडले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जन्मताना जुन्या झाडले पाहिजे. आणि कालचा पावसाळा जरी जाचला, अरे कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदले पाहिजे. पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जन्मताना जुन्या झाडले पाहिजे. फुल उमलायला माळा निगड्या, फुल उमलायला माळा निगड्या,
जागले पाहिजे फुल उमलायला माळा निगड्या अत्तराचे झरे जागले पाहिजे रोप लावायचे या अटीवर पुन्हा रोप लावायचे या अटीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे रोप लावायचे या अटीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे तू पुढाकार घे मीच काले हमी पुढाकार घे मीच काले हमी तूच मागे सुखा लागले पाहिजे अरे तू पुढाकार घे मीच काले हमी तूच मागे सुखा लागले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे आणि घर पुन्हा मूक होणार नाही कधी घर पुन्हा मूक होणार नाही कधी मी तुला तू मला राजे साहेब अरे घर पुन्हा मूक होणार नाही कधी कमलाकर कांबळे सर घर पुन्हा मूक होणार नाही कधी मी तुला तू मला बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे आणि लोक येतील कुठल्याही संमेलनाच्या संयोजकांना हा आशीर्वाद पण लोक येतील छोट्या मोठ्या घरच्या बायकांचे कार्यक्रम असतात हळदी कुंकवांचे सगळ्या स्वरूपाला बघा की लोक येतील धावून शब्दावरी लोक येतील भगवानराव शिंदे सर लोक येतील धावून शब्दावरी वागणे पुढे मुकर्रर